बदलापूर पुन्हा हादरलंय. चिमुकलीवर अत्याचार बदलापूरमध्ये करण्यात आलेला आहे. चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. बदलापूर त्यामुळे पुन्हा एकदा हादरलाय. स्कूल व्हॅन चालकाकडून 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. आरोपी बस चालकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला ती शाळा अनधिकृत आहे. अनधिकृत शाळांची यादी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी 1.5 वर्षापूर्वी जाहीर केली होती. परंतु जाहीर झालेल्या यादीमध्ये ही शाळा असताना सुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की गटशिक्षण अधिकारी खुर्चीमध्ये बसून नक्की काय काम करतात. त्याचबरोबर ज्या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडला, ती जी व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नव्हती. त्याची जी नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट आरटीओ प्रशासन करतंय काय, हा एक मुद्दा आहे. कारण ती नंबर प्लेट खाजगी होती, येल्लो नंबर प्लेट नव्हती. त्याच्यामुळे त्या व्हॅनचा जो मालक आहे त्याच्या तो सुद्धा तेवढा जबाबदार आहे ह्या प्रकरणाला, आणि शाळा प्रशासन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे. मुली खरंच सुरक्षित नाहीयेत आणि यासाठी मला वाटते मध्ये परत पवार शाळेमध्ये पण अशीच घटना घडली होती. त्याच्यानंतर मुलीच त्या महिला पण सुरक्षित नाहीत आणि त्यासाठी मी 2 महिन्यापाठीमागच दामिनी पथक कार्यरत करा म्हणून ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी मी डीसीपी साहेबांपर्यंत पण मी केलेली आहे आणि त्याची आता प्रोसेस चालू आहे आणि लवकरात लवकर ते काम पण होईल. पण मला तर आता असं वाईट वाटतंय की जी 1.5 वर्षापाठीमाग जी घटना घडली त्याचीच पुनरावृत्ती कुठेतरी होते. म्हणजे आता ह्यांना अजून पण भय नाही बसलंय का, भीती नाही बसले का? मग त्यासाठी आम्ही महिलांनी कुठलं रूप धारण करायचं? दुर्गेचं रूप आम्ही धारण करू का आता? बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे. त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे. सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान त्या मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे.